नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARI नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. शेवटच्या अर्ध्या तासात मात्र रिकव्हरी झालेली आहे. तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 608 पॉईंटने घसरून 76,803 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 155 पॉईंटने घसरून 24,013 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE टेलिकॉम इंडेक्स 1.59%, BSE कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.11%, BSE पॉवर इंडेक्स 1.02% वर आहे. BSE IT इंडेक्स 3.57% खाली आहे. BSE IT इंडेक्समध्ये मोठी घसरण झाल्यामुळेच आज निर्देशांक खाली आलेले दिसत आहेत. NSE मिड कॅप इंडेक्स 0.22%, NSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.42% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इटर्नल 2.22%, भारती एअरटेल 1.92%, पॉवर ग्रिड 1.23%, NTPC 1.06% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इन्फोसिस 6.75%, TCS 3.55%, टेक महिंद्रा 2.63%, HCL टेक्नॉलॉजी 2.59% अशी घसरण आहे. शनिवार आणि रविवार शेअर मार्केटला सुट्टी आहे. सोमवारी पुन्हा भेटूया. धन्यवाद.